हॅलो फ्रेंड्स, देवाज किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बेकरीसारखा परफेक्ट केक घरी कसा बनवायचा ते बघूया. अशा प्रकारे केक तुम्हीही बनवू शकाल, पण यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये समजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे जर आपण केक घरी बनवला तर तो जास्त हायजीन राहील आणि फ्रेश केक आपण आपल्या मुलांना फॅमिलीला खाऊ घातल्याचे आपल्याला समाधानही मिळेल. चला तर आपण आता केक बघूया कसा बनवायचा ते. प्रथम आपण 250 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतले आहे. हे तुम्हाला कुठल्याही केक शॉपमध्ये मिळून जाईल. प्रीमिक्समध्ये आपल्याला पाणी टाकताना थोडे थोडे पाणी टाकून याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. हे बॅटर बनवताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचे आहे, जेणेकरून आपला केक छान बनेल. त्यामध्ये आता आपण ऑइल ॲड करूयात. कुठलेही ऑइल आपण ॲड करू शकतो, वापरू शकतो. ज्या ऑइलला स्मेल नाही असे ऑइल आपण वापरायचे आहे. शेंगदाणा, करडी, मोहरी अशा प्रकारचे आपल्याला वापरायचे नाही आहे. आपण आता आपले बॅटर केक टीनमध्ये पोर करून घेतले आहे. केक टीन मी पहिलेच डस्टिंग करून ठेवलेला होता. ऑइल आणि गव्हाच्या पिठाने त्याची डस्टिंग केलेली होती. आपल्याला आपल्या बॅटरला थोडेसे टॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले एअर बबल्स केकमध्ये राहणार नाहीत. कुकर मी पहिलेच फ्री हीट करून घेतलेला आहे 10 मिनिटे फुल गॅसवर. आपला पूर्ण केक बेक व्हायला 30 ते 35 मिनिटे लागतात, पण आपण मधून एकदा चेक करायचा असतो. 20 मिनिटानंतर मी चेक केला, पण आपला केक बनलेला नव्हता. आता आपण जोपर्यंत आपला केक रेडी होतोय तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश तयार करून घेऊया. त्यासाठी मी डबल बॉयलर मेथडचा वापर करत आहे. चॉकलेट मेल्ट झालेले आहे. आपल्याला गॅसवर नाही ठेवायचे, गरम पाणी करून गरम पातेले आपल्याला खाली ठेवायचे आहे. आता यामध्ये मी व्हिपिंग क्रीम टाकलेली आहे. 1 चमचा व्हिपिंग क्रीम टाकलेली आहे. याला चांगले हलवले की छान शाईन येते. त्यासाठी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चॉकलेट गनाशला हलवून घ्यायचे आहे. आता 35 मिनिटानंतर मी परत एकदा केक चेक केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला केक आता अगदी छान बेक झालेला आहे. टूथपिकला कुठेही आपला केक लागत नाही, याचा अर्थ की आपला केक अगदी परफेक्टली बेक झालेला आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनिटे आपण याला थंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला केकच्या कडा सैल करून केक काढून घ्यायचा आहे. केकच्या कडा सैल केल्यानंतर केक अगदी आरामात बाहेर निघतो. आता आपण याचे 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरीने अगदी 1-1 इंच असं सगळ्या साईडनी कट करून घ्यायचं आहे आणि मगच पूर्ण केकला सुरी लावायची आहे, जेणेकरून आपला केक अगदी आरामात आणि छान प्रकारे असा कट होतो, म्हणजे कुठेही मध्ये आपला केक तुटत नाही. अशा प्रकारे मी 3 केक लेअर केलेले आहे. आता आपण आपली क्रीम व्हिप करून घेऊया. त्यासाठी मी 250 ग्रॅम अशी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. अर्धा किलोच्या केकसाठी 250 ग्रॅम व्हिपिंग क्रीम अगदी सफिशियंट होते. ही क्रीम मला 15 मिनिटे लागली व्हिप करायला. 15 मिनिटामध्ये आपली क्रीम अगदी आरामात व्हिप होऊन जाते. आपण क्रीम उलटी करून बघायचा बाउल
जर क्रीम जशीच्या तशी राहिली तर समजायची आपली क्रीम व्हीप झालेली आहे. आता आपण थोडीशी क्रीम वेगळी एका बाउलमध्ये बनवून घेऊ. त्यामध्ये चॉकलेट सिरप टाकलेले आहे. ही आपण आतल्या लेअरिंगसाठी वापरणार आहोत. केकची जी सर्वात मिडलवाली लेअर होती ती मी लास्टला टाकलेली आहे. केकच्या बेससाठी ती लेअर वापरायची आहे आपल्याला. हे नॉर्मल वॉटरनी सोक केलेलं आहे. या क्रीममध्ये गनाश मिक्स केलेला आहे, चॉकलेट सिरप, स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी आणि चॉको चिप्स. ही सर्वात केकची वरची लेअर आपल्याला मिडलमध्ये टाकायची आहे, जेणेकरून आपल्या केकला हाईट चांगली येते आणि केकला फिनिशिंग पण देता येते. परत आपल्याला नॉर्मल वॉटरनी सोक करायचं आहे. चॉकलेट केकला थोडं व्हॅनिला केक स्पॉन्जपेक्षा चॉकलेट स्पॉन्जला थोडंसं जास्त सोक करावं लागतं, नाहीतर तो थोडासा ड्राय होतो. क्रीम आपल्याला सगळ्या साईडनी कव्हर करायची आहे, जेणेकरून आपला कुठेही केक उघडा दिसणार नाही. केकला पहिलेच चांगल्या प्रकारे कोट केल्यानंतर आपल्याला फायनल फिनिशिंग ही छान जमते. दुसऱ्या लेअरमध्येही आपण सर्व टाकून घेतलेलं आहे चॉको चिप्स. आता ही केकची सर्वात खालची जी लेअर असते ती आपल्याला टॉपला टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग छान येते केकला. आता आपण पूर्ण साईडनी क्रम कोट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या केकला कुठेही क्रम्बल्स फायनल फिनिशिंगमध्ये येत नाहीत. त्यासाठी आपल्याला केक चांगल्या प्रकारे पहिले क्रम कोट करून घ्यायचा आहे. जी ही एक्स्ट्राची क्रीम असेल ती आपण काढून घ्यायची आहे. आता आपण फायनल फिनिशिंग करूयात. त्यासाठी पहिले वरती क्रीम टाकायची, त्यानंतर साईडनी क्रीम सगळीकडे आपला केक कव्हर करून घ्यायचा आहे आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने एक्स्ट्राची क्रीम काढून घ्यायची आहे आणि केकला फिनिशिंग पण द्यायची आहे. अशा प्रकारचे स्क्रॅपरही तुम्हाला केक शॉपमध्ये मिळून जातील, किंवा स्क्रॅपर नसेल तर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड त्याचाही वापर करू शकता. जिथे जिथे क्रीम कमी आहे तिथे मी लावून घेत आहे, जेणेकरून आपला केक वरून अगदी सेम दिसेल. त्यानंतर आता मी ब्लू कलर टाकलेला आहे स्क्रॅपरवर, कारण मला जास्त क्रीमचा केक नको होता, त्यामुळे मी क्रीममध्ये कलर मिक्स नाही केला आहे. स्क्रॅपरवर घेऊन अगदी हलका हलका केकला टच करत आहे. आता आपण जे गनाश बनवून ठेवले होते ते टाकले आहे. ते आपल्या केकवर स्प्रेड करून घ्यायचे आहे. टॉप लेयर आपल्याला गनाशची द्यायची आहे. आता आपण मोदक नोझलनी वरची बॉर्डर करून घेणार आहोत. हे नोझल दिसतेही छान आणि डिझाईन खूप छान येते. आता पाइपिंग बॅगमध्ये मी दुसरे नोझल टाकलेले आहे, स्टार नोझल, ज्याने आपली छोटी बॉर्डर खालच्या साईडला तयार होईल. ही अगदी बेसिक आणि सोपी डिझाईन आहे. हे गुलाबाचे फ्लावर मी काढले, पण त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होऊन गेला, माझ्या लक्षातच नाही आले. आणि हे चॉकलेटनी मी गार्निशिंग केलेलं आहे.
तर तुम्हाला हा माझा केक आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी अशाच रेसिपीज शेअर करेल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.